मारहाण, चमकोगिरी आणि वन्य प्राण्यांची शिकार यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या खोक्या उर्फ सतीश भोसलेला अद्यापही अटक झालेली नाही। स्वतःला भाजप आमदार सुरेश धस यांचा चेला सांगून मिरवत असल्याचं खोक्याचे अनेक व्हिडिओ समोर आले। खोक्याच्या अटकेच्या मागणीसाठी शिरूर कासारमध्ये आंदोलन करण्यात आलं। शिरूर कासार पोलीस ठाण्याबाहेर आंदोलकांनी ठिय्या देखील मांडला। वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत खोक्यावर गुन्हा दाखल करून तत्काळ अटक करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। दरम्यान नवनाथ वाघमारेंनंतर लक्ष्मण हाके सुद्धा शिरूर कासारमध्ये दाखल झाले होते। त्यामुळे खोक्याला अटक कधी असा सवाल अद्यापही अनुत्तरित आहे। तर यावेळी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिली आहे। हाकेंनी भाजप आमदार सुरेश धस यांना देखील टार्गेट केलंय। 200 हरणं मारली जात असताना वन विभागाचा इथला जो कोण पीआय असेल, कोण अधिकारी असेल इथल्या तालुक्याचा, त्याला पहिल्यांदा सस्पेंड केलं पाहिजे आणि त्याच्यावरती आरोप केले, त्याच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे। त्याशिवाय या 200 हरणांचा छडा लागणार नाही, त्याची चौकशी होणार नाही। पोलीस प्रशासन, वन विभाग, बघा इथल्या माणसांनी मला सांगितलं हरिण मारलं की हरणाचा एक डब्बा तयार करून या विभागाचे, या मतदारसंघाचे आमदार सुरेश धसांच्या घरी हा डब्बा जातो असं इथल्या माणसांचं म्हणणं आहे। आणि ते म्हणणं मी मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राला दाखवतोय। तर सतीश भोसले उर्फ खोक्याच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करा अशी मागणी महेश ढाकणेने केली आहे। याच ढाकणे पितापुत्राला खोक्यानं मारहाण केली होती। तर खोक्याच्या घरी अनेक गोष्टी सापडू शकतात असा दावाही महेश ढाकणेने केलाय। तर जीवाला धोका असल्याचं म्हणत सुरक्षा देण्याची मागणी ढाकणे पितापुत्रांनी केली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।